जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रासाठी हजारो कोटी. धाराशिव जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी जिल्ह्यात दाखल होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी 18,000 कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत आहे. नवदुर्ग येथे देशातील पहिले पर्यटन विद्यापीठ होणार. तेर येडशी येथील रामलिंग अभयारण्य या ठिकाणी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहेत. कडगाव, वडगाव, माळुंबरा, वाशी या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपला भर आहे. एकंदरीत पुढील काळात धाराशिव हा केवळ कृषी प्रधान नाही म्हणून नाही तर उद्योग आणि पर्यटन व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल, असा ठाम निर्धार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोंड येथील सभेत धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहे. आपल्या जिल्ह्यात 30 वर्षापूर्वी ऊसाचे क्षेत्र नगण्य होते, मात्र डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबांनी केलेल्या जलसंधारण कामामुळे आज जिल्ह्यात 40% क्षेत्र बागायती झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे 23.66 TMC पाणी डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबांनी राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतले. येत्या महिन्यात हे पाणी तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदारा तलावात पोहोचणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आटी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर धाराशिव जिल्ह्याचा कायापालट कसं होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी परवेश शेख. आपण पाहतायत साबरमती न्यूज. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे 50 TMC पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यात आणले जाणार आहे. मित्र या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यासाठी 18,000 कोटींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या व्यवहारता अहवाली सकारात्मक आला आहे. उजनी धरणात जेवढे पाणी आहे त्याच्या निम्मे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने आपण उद्योग आणि पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसराचा 2,000 कोटी रुपये खर्चून कायापालट केला जात आहे. सध्या 1.5 कोटी भाविक दरवर्षी आईच्या दर्शनासाठी येतात. पुढील काळात ही संख्या 5 कोटींवर नेण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळणार असून मोठी गुंतवणूक या भागात वाढणार आहे. तेर येथील प्राचीन वैभवशाली वारसा आणि तीर्थक्षेत्र रामलिंग अभयारण्यात 18 कोटींच्या गुंतवणुकीतून पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर तालुक्यातील माळुंबरा येथे 1,000 एकरवर तारा प्रकल्प, वडगाव सिद्धेश्वर येथे लघु उद्योजकांसाठी भूखंड आणि वाशी येथे नवीन 1,000 एकराची MIDC उभारली जात आहे. धाराशिव ते सोलापूर या रेल्वे कामासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 50% निधी देण्यास नकार देऊन अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा प्रकल्प 2.5 वर्ष रखडला. मात्र आपले महायुती सरकार येताच निधी उपलब्ध करून काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. लवकरच तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वे गाडी धावताना आपल्या पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच वीज बिल माफी आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौर ऊर्जेवर भर दिला जात आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून तेथे घरकुल देण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्रात राज्यात आपले सरकार असल्याने निधी कमी पडणार नाही. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपल्या भाजपची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. होऊ घातलेल्या नव्या प्रकल्पांच्या मंजुरी आणि निधी उपलब्धतेलाही वेग लाभणार आहे. सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेल्या विकास कामांचा हा अश्वमेध रथ पुढे नेण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. पालिका आणि महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे महायुतीला निर्विवाद विजय मिळाला
अगदी त्याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीतही महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. धाराशिव जिल्ह्यातील ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.